महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या जागांच्या पोटनिवडणुकांचा निकाल लागला। राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला आणि यात बारामती पोटनिवडणुकीचा जो निकाल आहे तो आज ऐतिहासिक असा लागल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते। कारण की उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतरनं बारामतीची जागा जी होती ती रिक्त होती आणि ही जागा त्यांच्याच पत्नी सुनेत्रा पवार यांनी लढवली आणि आज त्याचा निकाल आला आणि त्यात तब्बल 2,18,930 एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत। एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून येणाऱ्या त्या देशातील पहिल्या अशा उमेदवार ठरलेले आहेत। याच्या आधी हा जो विक्रम आहे तो उत्तर प्रदेशातील साईबाबा मतदारसंघातून 2022 साली निवडणूक लढवलेल्या सुनील कुमार शर्मा यांच्या नावे होता। ते तब्बल 2,14,835 एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते आणि त्यांच्याच नावे हा विक्रम होता। मात्र आज हा विक्रम मोडीत काढत सुनेत्रा पवार जे आहेत त्या तब्बल 2,18,930 एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत आणि हा नवा विक्रम जो आहे तो त्यांच्या नावे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर बारामतीच्या पोटनिवडणूक जी आहे ती एकतर्फी व्हावी असे बरेच प्रयत्न म्हणजेच बिनविरोध व्हावी असे बरेच प्रयत्न करण्यात आले, मात्र तसं काही शक्य झालेलं नव्हतं। त्याच्यामुळे जय पवार असतील, पार्थ पवार असतील, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा महाविकास आघाडीतील काही पक्ष असतील, वेगवेगळ्या संघटना असतील, त्यांनी सुनेत्रा पवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावं असं बारामतीकरांना आवाहन केलेलं होतं आणि बारामतीकरांनी ते मनावर घेत आज मोठ्या मताधिक्याने सुनेत्रा पवारांना विजय मिळवून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी टोटल 58.17% मतदान झालं होतं, म्हणजेच एकूण 3,84,579 मतांपैकी 2,23,705 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला होता। आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आणि पहिल्या फेरीपासूनच सुनेत्रा पवारांनी लीड घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यांच्या विरोधात जे आहे ते एकूण 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, मात्र या सर्वांचं जे आहे ते डिपॉझिट जप्त झालेलं आहे। जवळपास कोणालाच 1,000 पेक्षा जास्त मतं मिळवता आलेली नाही आहे। असं एकंदरीतच आज बारामतीच्या पोटनिवडणुकीचा जो निकाल आहे तो लागलेला आहे। या निकालानंतर सुनेत्रा पवारांनी माध्यमांशी संवाद देखील साधला, त्यावेळी ते भावूक झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। अजितदादांच्या नंतरनं ही पहिलीच निवडणूक आहे, मात्र कोणीही जल्लोष करू नये असं आव्हान त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे आणि यावेळी माध्यमांशी बोलताना त्या भावूक झाल्या। सध्या तरी पाहायला गेलं तर आता देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणाऱ्या त्या उमेदवार बनलेल्या आहेत। जवळपास आता 2,18,930 मतांनी त्या निवडून आल्या आहेत आणि असा ऐतिहासिक असा निर्णय जो आहे तो सध्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल जो आहे तो लागल्याचं पाहायला मिळते। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे। आजपर्यंत बारामतीकरांना अजितदादांनी ज्या विकास कामांमध्ये विकासाची स्वप्न दाखवलेली आहेत, अनेक त्यांच्या गोष्टी आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही बारामतीकरांबरोबरच माझी जबाबदारी आता वाढलेली आहे आणि ती नक्कीच पूर्ण करण्याचा विश्वास बारामतीकरांना वाटतोय, म्हणून त्यांनी एवढ्या प्रचंड प्रमाणात हा विश्वास त्यांच्या मताद्वारे दिलेला आहे। बारामतीकर तुमच्या मागे उभे राहिली, तसं अख्खं पवार कुटुंब ठामपणे तुमच्या मागे उभं राहिलं होतं या कठीण प्रसंगात। तुम्ही ट्विट सुद्धा केलंय की विजयानंतर कुणी गुलाल उधळू नका, विजयात जल्लोष साजरा नका करू, काय नक्की तुम्ही संदेश देताय? हा जो विजय आहे, खरं तर बारामतीकरांना अशा प्रकारची निवडणूक हवीच नव्हती, कारण बारामतीकरांनी त्यांचं मतदान केलेलं आहे ते स्वतःच्या मनामधला विश्वास, प्रेम आणि दादांच्या प्रती जी त्यांची भावना आहे ही त्यांच्या मतातून व्यक्त केलेली आहे आणि म्हणूनच हा जो त्यांचं मत आहे हे अनुभवायचं आहे। ही खरं तर निवडणूक किंवा ही वेळ ही जल्लोषाची नाही।